गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये सगळ्या टीवाय बीकॉमच्या विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या इन्शुरन्स क्लेमची नवीन मेथड आपण शिकणार आहोत. लॉस ऑफ स्टॉक ही मेथड आपली झालेली आहे. नवीन मेथड आपल्याला शिकायची लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. तर लॉस ऑफ स्टॉक मेथडनुसार आपण इन्शुरन्स क्लेम कसा कॅल्क्युलेट करतात, त्याचे प्रॉब्लेम्स, वेगवेगळे प्रॉब्लेम्स, त्याची प्रॅक्टिस आपण केलेली आहे. आता आपल्याला दुसरी मेथड शिकायची लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन मी गुगल मीटच्या लेक्चरला दिलेलीच आहे, परंतु परत मुलांना अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आणि अकाउंटन्सीमध्ये क्लॅरिटी येण्यासाठी, परफेक्शन येण्यासाठी आपण परत व्हिडिओज थ्रू लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी मेथड आज थोडक्यात समजून घेणार आहोत. तर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा जर प्रॉब्लेम आपल्याला परीक्षेत विचारला, पहिली गोष्ट तुम्हाला लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट या दोन्ही मेथडपैकी एक कोणत्या तरी एका मेथडवर 8 मार्कासाठी कंपल्सरी प्रॉब्लेम विचारला जाईल. जास्त करून लॉस ऑफ स्टॉक मेथडवर प्रॉब्लेम विचारला जातो, परंतु सिलेबस मध्ये लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी ही मेथड सुद्धा आहे. म्हणून लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी सुद्धा तुम्हाला आली पाहिजे, ती मेथड आपण इथं शिकणार आहोत. तर या मेथडचा थोडक्यात ही मेथड कशी सॉल्व्ह करतात, या मेथडनुसार आपण इन्शुरन्स क्लेम कसा कॅल्क्युलेट करू शकतो, तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर लॉस ऑफ स्टॉक मेथडमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचा असेल तर 5 स्टेप होत्या. ट्रेडिंग अकाउंट आपण बनवत होतो, त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट, लॉस ऑफ स्टॉक आणि इन्शुरन्स क्लेम, ॲव्हरेज क्लॉजचा वापर करून आपण इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करत होतो. अशा 5 स्टेप नुसार तुम्ही लॉस ऑफ स्टॉक मेथडनुसार इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करत होता. तसंच लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीनुसार सुद्धा क्लेम कॅल्क्युलेट करता येतो, परंतु लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीनुसार क्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठी किती स्टेप आहे, तर त्या स्टेप आज आपण इथं समजून घेणार आहोत. तर आपण स्टेप समजून घेऊया. स्टेप्स आहे एकूण 5. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीसाठी एकूण 5 स्टेप आहेत. त्या 5 स्टेप कोणकोणत्या, त्या एका खाली एक आपण पहिले लिहून घेऊया. पहिली स्टेप आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे शॉर्ट सेल. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिटचा जो काही रेट असेल तो आपल्याला इथं सेकंड स्टेप मध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल. लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर चौथ्या स्टेपला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ऍप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. आणि या ऍप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज आपल्याला चौथ्या स्टेपला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि 5व्या स्टेपला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अमाउंट ऑफ क्लेम. तर लक्ष द्या, लॉस ऑफ स्टॉक मेथड नुसार 5 स्टेप होत्या. 5 स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ स्टॉक नुसार इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करत होतो. इथं पण 5 स्टेप आहे. या 5 स्टेपचा वापर करून तुम्ही लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी नुसार इन्शुरन्स क्लेमची अमाउंट कॅल्क्युलेट करू शकता. तर या 5 स्टेप आहे. पहिल्या स्टेप मध्ये शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करा, त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करा, त्याला पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट पण म्हणतो आपण, रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. त्याच्यानंतर लॉस ऑफ प्रॉफिट किती असतो तो कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज आणि 5वी स्टेप आहे अमाउंट ऑफ क्लेम. अशा 5 स्टेप नुसार तुम्ही इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट मेथड नुसार कॅल्क्युलेट करू शकता. आता एक एक मेथड आपण शिकूया. पहिली मेथड मी इथं या 5 स्टेप पैकी सगळ्यात महत्त्वाची स्टेप जर असेल तर ही पहिली स्टेप आहे शॉर्ट सेल. तुम्हाला सगळ्यांना शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. आपण इथं पहिली स्टेप लिहूया शॉर्ट सेल. शॉर्ट सेल कसं कॅल्क्युलेट करतात, तर अतिशय सोपं आहे शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, लॉस ऑफ प्रॉफिट, आपल्याला जो काही प्रॉफिट होणार आहे, आग लागल्यामुळे आपल्याला भविष्यात होणारा प्रॉफिट होत नाही, म्हणजे आपल्या प्रॉफिटचा काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. मग या मेथड मध्ये प्रॉफिट, आपल्याला किती प्रॉफिटचा तुमचा लॉस होतो तो कॅल्क्युलेट करायचा आहे. लॉस ऑफ प्रॉफिट, लक्ष द्या, प्रॉफिटचा संबंध हा सेलशी असतो. जोपर्यंत तुम्ही वस्तू विकणार नाही, तुमचा माल विकला जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट होणार नाही. म्हणजे तुम्हाला किती प्रॉफिट होणार होता हे डिपेंड आहे तुमच्या सेलवर. म्हणजे या मेथड मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जर असेल तर सेल. या मेथड मध्ये वेगवेगळे सेल असतात, ते सेल्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. सेल्स तुम्हाला
रेकग्नाइज करता आले पाहिजे, ते सेल्स तुम्हाला ओळखता आले पाहिजे, कोणता सेल्स कोणता आहे हे आपण या मेथड मध्ये शिकणार आहोत. तर पहिले आपल्याला कॅल्क्युलेट करायचं शॉर्ट सेल. शॉर्ट सेल कसं कॅल्क्युलेट करतात तर लक्ष द्या. सेल ऑफ करस्पॉन्डिंग पिरियड करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल प्रॉब्लेम मध्ये दिला जातो. तो सेल तुम्ही पहिले घ्यायचा. आता करस्पॉन्डिंग सेल्स मधून तुम्ही डिसलोकेशन पिरियडचा सेल्स लेस केला की आपल्याला मिळणार शॉर्ट सेल. परंतु काही वेळेस प्रॉब्लेम मध्ये एक ऍडजस्टमेंट असते, अपवर्ड पर्सेंटेज किंवा इनक्रीज पर्सेंटेज. जर प्रॉब्लेम मध्ये अशी सेपरेट ऍडजस्टमेंट आली, अपवर्ड पर्सेंटेज किंवा इनक्रीज पर्सेंटेज, तर ती अपवर्ड पर्सेंटेज इनक्रीज पर्सेंटेज तुम्ही करस्पॉन्डिंग पिरियड मध्ये ऍड करायचा आहे. म्हणजे आपण जर ती ऍडजस्टमेंट आली तर ऍड करणार, ऍडजस्टमेंट नाही आली तर ऍड करायची काही गरज नाहीये. अपवर्ड किंवा त्याला आपण दुसरं म्हणू शकतो इनक्रीज पर्सेंटेज, ही ऍडजस्टमेंट असते. ऍडजस्टमेंट दिली तर तुम्ही ऍड करा, ऍडजस्टमेंट दिली नाही तर ऍड करायची गरज नाही. आता पहिले आपण घेणार करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल आणि त्याच्यातून लेस करणार सेल्स ऑफ डिसलोकेशन पिरियड. सेल्स ऑफ डिसलोकेशन पिरियड तुम्ही इथून वजा करा. सेल्स ऑफ डिसलोकेशन पिरियड वजा केल्यानंतर जी अमाउंट शिल्लक राहणार आहे त्याला आपण म्हणू शकतो शॉर्ट सेल. शॉर्ट सेल म्हणजे पहिली स्टेप जी होती शॉर्ट सेल ती आपण इथं कॅल्क्युलेट केली आणि मी तुम्हाला सांगितलं या 5 स्टेप मध्ये फक्त शॉर्ट सेल ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. शॉर्ट सेल आपण कसं कॅल्क्युलेट केलं तर लक्ष द्या. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की प्रॉफिटचा संबंध सेल्सशी असतो. या मेथडमध्ये वेगवेगळे सेल्स आहेत, ते सेल्स आपल्याला ओळखता आले पाहिजे. पहिले तुम्ही सेल्स घ्या. कोणता सेल्स घ्यायचा आहे करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल्स. प्रॉब्लेम मध्ये करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल, डिसलोकेशन पिरियडचा सेल सगळं दिलं जातं, फक्त तुम्हाला तो ओळखता आलं पाहिजे. सेल्स ऑफ करस्पॉन्डिंग पिरियड अगोदर घ्या. जर ऍडजस्टमेंट दिली, कोणती ऍडजस्टमेंट, इनक्रीज पर्सेंटेजची किंवा अपवर्ड पर्सेंटेजची, अपवर्ड पर्सेंटेज इनक्रीज पर्सेंटेजची ऍडजस्टमेंट जर प्रॉब्लेम मध्ये आली तर ते तुम्ही करस्पॉन्डिंग पिरियड मध्ये ऍड करा. जर ही ऍडजस्टमेंट दिली नाही तर तुम्ही डायरेक्ट करस्पॉन्डिंग पिरियड घ्या आणि त्याच्यातून सेल्स ऑफ डिसलोकेशन पिरियड लेस करा. म्हणजे शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करायचा असेल तर अतिशय सोपं आहे. पहिले करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल घ्या आणि त्याच्यातून कोणता सेल्स लेस करा, डिसलोकेशन पिरियडचा सेल्स लेस करा. करस्पॉन्डिंग पिरियडच्या सेल्स मधून डिसलोकेशन पिरियडचा सेल्स तुम्ही वजा केल्यानंतर जे उत्तर शिल्लक राहणार त्याला म्हणायचं शॉर्ट सेल. आता हे दिसायला इथं सोपं दिसतंय की करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल्स तुम्ही घ्या, त्याच्यातून डिसलोकेशन पिरियडचा सेल्स लेस करा. परंतु तुम्हाला करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल्स आणि डिसलोकेशन पिरियडचा सेल्स ओळखता आला पाहिजे. प्रॉब्लेम मध्ये काही वेळेस करस्पॉन्डिंग आणि डिसलोकेशन हे शब्द दिले जात नाही. जर करस्पॉन्डिंग आणि डिसलोकेशन हे शब्द दिले तर आपण लगेच ओळखू शकतो की हा सेल करस्पॉन्डिंग पिरियडचा आहे किंवा हा सेल डिसलोकेशन पिरियडचा आहे. परंतु काही वेळेस प्रॉब्लेम मध्ये करस्पॉन्डिंग पिरियड किंवा डिसलोकेशन पिरियड असं कुठेही मेन्शन केलं जात नाही. मग त्यावेळेस तुम्हाला तिथं ओळखता आलं पाहिजे की कोणता सेल करस्पॉन्डिंग पिरियडचा आहे, कोणता सेल डिसलोकेशन पिरियडचा आहे. तर लक्ष द्या. आता करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियडचा सेल कसा ओळखायचा तर ते दोन्ही सेल तुम्हाला ओळखायचे असेल तर महत्त्वाची असते डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायर, डेट ऑफ फायर वरूनच करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियडचा सेल्स ओळखता येतो. उदाहरणार्थ आपण घेऊया की डेट ऑफ फायर आहे 1 एप्रिल 2015 ची. 1/4/2015 ही आपली डेट ऑफ फायर आहे. आता या डेट ऑफ फायर वरूनच आपण काय ओळखणार करस्पॉन्डिंग आणि डिसलोकेशन. तर मी तुम्हाला आता ओळखून दाखव. आपण इथं डायग्राम नुसार बघूया. इकडे आपण घेऊ करस्पॉन्डिंग आणि इकडे घेऊ डिसलोकेशन. तर लक्ष द्या. आता करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियड कसा असतो किंवा किती असतो तर पहिले एक गोष्ट लक्षात घ्या. करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल आणि डिसलोकेशन पिरियडचा सेल हा पूर्ण वर्षाचा नसतो, पूर्ण वर्षासाठी नसतो. मग कुठं किती असतो किंवा कुठपर्यंत असतो तर हा डिपेंड आहे इंडेमनिटी पिरियड मध्ये. इंडेमनिटी पिरियड कशावर डिपेंड आहे, इंडेमनिटी पिरियड. आपण
प्रॉब्लेम मध्ये डेट ऑफ फायर पण दिलेली असते आणि इंडेमनिटी पिरियड पण दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल आपण इथं उदाहरणार्थ घेऊ, इंडेमनिटी पिरियड आहे 4 मंथ. किती आहे? 4 मंथ्स हा इंडेमनिटी पिरियड आहे. मग आता कसं ओळखायचं लक्ष द्या. तर मी तुम्हाला सांगितलं करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियड हे शब्द जर मेन्शन केले तर अजिबात आपल्याला अडचण येत नाही. आपण लगेच सांगू शकतो जिथं करस्पॉन्डिंग नाव दिसलं तो करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल आहे, जिथं डिसलोकेशन नाव दिसलं तो डिसलोकेशन पिरियडचा सेल आहे. परंतु काही वेळेस करस्पॉन्डिंग आणि डिसलोकेशन हे मेन्शन केलेलं नसतं. मग त्यावेळेस तुम्ही कसं ओळखणार? तर ते ओळखायचं डेट ऑफ फायर वरून आणि इंडेमनिटी पिरियड वरून. मग डेट ऑफ फायर आहे 1 एप्रिल. तर लक्ष द्या, डेट ऑफ मी अगोदर सांगितलं हे दोन्ही पिरियड हे दोन्ही सेल्स पूर्ण वर्षाचे नसतात. हे डिपेंड आहे इंडेमनिटी पिरियड. जेवढा तुमचा इंडेमनिटी पिरियड तेवढाच हा सेल. म्हणजे आपण उदाहरणार्थ इंडेमनिटी पिरियड घेतला 4 महिने, म्हणजे हे दोन्ही सेल किती महिन्याचे असतील? 4 महिन्याचे. जर इंडेमनिटी पिरियड 6 महिन्याचा असेल तर दोन्ही सेल्स तुमचे 6 महिन्याचे असतील. इंडेमनिटी पिरियड जर 3 महिन्याचा असेल तर हे दोन्ही सेल्स तुमचे 3 महिन्याचे असतील. म्हणजे हे सेल्स किती घ्यायचे हे डिपेंड आहे इंडेमनिटी पिरियडवर. आता इंडेमनिटी पिरियड 4 महिने घेतला आपण, तर पहिले तुम्ही डिसलोकेशन पिरियडचा ओळखायचा, कारण डिसलोकेशन पिरियड वरून तुम्ही करस्पॉन्डिंग लगेच ओळखू शकता. डिसलोकेशन कसा ओळखायचा? तर लक्ष द्या, डिसलोकेशनचा पिरियड सुरू होतो डेट ऑफ फायर पासून. कुठून सुरू होतो? डेट ऑफ फायर पासून तर इंडेमनिटी पिरियड पर्यंत. डेट ऑफ फायर पासून सुरू करायचं तर इंडेमनिटी पिरियड किती? 4 महिने. मग आता बघा डिसलोकेशन पिरियड आपण सुरू करणार डेट ऑफ फायर पासून. डेट ऑफ फायर आहे 1/4/2015 टू डेट ऑफ फायर पासून डिसलोकेशन पिरियड सेल सुरू करायचं तर कुठपर्यंत? इंडेमनिटी पिरियड पर्यंत. मग इंडेमनिटी पिरियड 4 महिने. मग एप्रिल पासून 4 महिने काउंट करायचं. एप्रिल, मे, जून, जुलै. म्हणजे जुलै महिना हा आपला इंडेमनिटी पिरियडचा शेवटचा असेल. मग 31/7/2015. म्हणजे बघा डेट ऑफ फायर पासून आपण डिसलोकेशन पिरियड स्टार्ट करणार तर इंडेमनिटी पिरियड जेवढं सांगितलं तिथपर्यंत, मग 4 महिन्यापर्यंत. मग 1 एप्रिल पासून तर 4 महिने कुठपर्यंत होतात? 31 जुलै पर्यंत. मग हा झाला तुमचा डिसलोकेशन पिरियड. आता डिसलोकेशन पिरियड एकदा तयार झाला त्याच्यावरून तुम्ही करस्पॉन्डिंग तयार करू शकता. सेम डेट असेल, करस्पॉन्डिंग ची डेट सेम असेल. म्हणजे हा 1 एप्रिल पासून सुरू झाला, हा पण 1 एप्रिल पासून सुरू होईल. फक्त वर्ष तुम्ही 1 वर्ष अगोदर जाणार, कारण करस्पॉन्डिंग पिरियड हा डेट ऑफ फायरच्या 1 वर्ष अगोदर असतो. मग हा वर्ष कोणता आहे? 2015. त्याच्या अगोदर 1 वर्ष म्हणजे कुठं? 2014. टू पुढची डेट काय? 31/7/2015. तर तुम्ही इथं लिहिणार 31/7/2015 ऐवजी 2014. तर हे झाले आपले करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियड. तर करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियड कसं ओळखायचं? डेट ऑफ फायर वरून ओळखायचं आणि इंडेमनिटी पिरियड जेवढा असेल तिथपर्यंत घ्यायचं. मग पहिले आपण बनवणार डिसलोकेशन पिरियड. डेट ऑफ फायर पासून सुरू होणार तर इंडेमनिटी पिरियड जेवढा असेल तिथपर्यंत. आणि एकदा डिसलोकेशन पिरियड तयार झाला त्याच्यावरून तुम्ही करस्पॉन्डिंग पिरियड तयार करू शकता. करस्पॉन्डिंग पिरियडला हीच डेट सेम डेट असेल, फक्त वर्ष इथं 15 असेल, इथं तुम्ही घ्यायचं 14. म्हणजे करस्पॉन्डिंगचा वर्ष 1 वर्ष अगोदर असतो. कशाच्या? डेट ऑफ फायरच्या. तर पहिले आपण शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिले करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल घेणार आणि त्याच्यातून डिसलोकेशन पिरियडचा सेल स्लेस करणार, तुम्हाला मिळणार शॉर्ट सेल. आता आपण दुसरी स्टेप बघूया. दुसरी स्टेप आहे आपली ग्रॉस प्रॉफिटचा रेट. दुसरी स्टेप आहे ग्रॉस प्रॉफिटचा रेट. मग ग्रॉस प्रॉफिटचा रेट कसं कॅल्क्युलेट करायचं? सेकंड स्टेप आहे ग्रॉस प्रॉफिट रेट. तर ग्रॉस प्रॉफिट रेट तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन sales of previous year आणि त्याला मल्टिप्लाय करायचे तुम्हाला 100 ने. तर या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करू शकता. प्रॉब्लेम मध्ये नेट प्रॉफिट पण दिला जातो, इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस पण दिले जाते.
जे दिला त्यांची तुम्ही बेरीज करा, त्याला सेल्स ऑफ प्रिव्हियस इयरने भाग द्यायचं आणि 100 ने गुणायचं. या सूत्राचा वापर करून तुम्ही ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करू शकता. आता तिसरी स्टेप आहे लॉस ऑफ प्रॉफिट. तिसरी स्टेप आहे लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल. तर लॉस ऑफ प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात, तर लक्ष द्या. तिसऱ्या स्टेपच्या अगोदर तुम्ही काय सोडवलं, ग्रॉस प्रॉफिटचा रेट. ग्रॉस प्रॉफिटचा रेट पर्सेंटेज मध्ये येणार 10%, 20%, 30%, 10%, 20%, 30%. जो काही ग्रॉस प्रॉफिटचा रेट आला तो रेट तुम्ही पहिले घ्या. म्हणजे पहिले आपण सुरुवात करणार ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट चा रेट आपण घेणार आणि तो त्याला मल्टिप्लाय करणार आपण शॉर्ट सेल ने. शॉर्ट सेल जे काही उत्तर येईल त्याला म्हणायचं लॉस ऑफ प्रॉफिट. लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करणं अतिशय सोपं आहे. सेकंड स्टेपला जो ग्रॉस प्रॉफिटचा रेट आला तो रेट घ्या आणि तो रेट कशावर चार्ज करा, शॉर्ट सेल. शॉर्ट सेल तुम्ही पहिल्या स्टेपला सोडवलेलं असतं. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ शॉर्ट सेल जर 1 लाख रुपये असेल, शॉर्ट सेल 1 लाख रुपये आणि ग्रॉस प्रॉफिटचा रेट आपला आला 20%. ग्रॉस प्रॉफिटचा रेट किती आला, सपोज 20% ऑन शॉर्ट सेल आपण उदाहरणार्थ घेतला 1 लाख. मग 1 लाखावर 20% म्हणजे किती, 20,000. म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिट आला 20,000. तर या प्रकारे तुम्ही ते सोडू शकता. म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिट सोडवायचा असेल तर पहिले ग्रॉस प्रॉफिटचा रेट घ्या आणि तो चार्ज करा शॉर्ट सेलवर. आता काही वेळेस प्रॉब्लेम मध्ये एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट देतात आणि इन्शुरन्स सेव्हिंग चार्जेसची पण ऍडजस्टमेंट देतात, सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस. तर जर एक्सपेन्सेस आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेसची ऍडजस्टमेंट आल्या तर त्या ऍडजस्टमेंट तुम्हाला तिसऱ्या स्टेप मध्ये सोडवायचे असतात. एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट जर आली तर ते एक्सपेन्सेस तुम्ही इथं ऍड करा. ऍड ते एक्सपेन्सेस ऍड करणार. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस हे ऍड करायचे आहे आणि सेव्हिंग चार्जेस, सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेसची ऍडजस्टमेंट जर आली, सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस, सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेसची ऍडजस्टमेंट जर आली तर ती तुम्ही इथून लेस करा आणि ऍड लेस केल्यानंतर जे उत्तर शिल्लक राहील त्याला म्हणायचं लॉस ऑफ प्रॉफिट. तर या प्रकारे तिसरी स्टेप झाली. शक्यतो या ऍडजस्टमेंट दिल्या जात नाही. म्हणजे तुम्हाला लॉस ऑफ प्रॉफिट अतिशय सोपं, फक्त ग्रॉस प्रॉफिटचा रेट घ्यायचा आणि शॉर्ट सेलवर कॅल्क्युलेट करायचा, तुम्हाला लॉस ऑफ प्रॉफिट मिळेल. आणि जर या ऍडजस्टमेंट आल्या तरच ऍडलेस करायच्या. ऍडजस्टमेंट जर आल्या नाही तर ऍडलेस करण्याची काही गरज नाही. म्हणजे हे काही कंपल्सरी नाहीये. जर ऍडजस्टमेंट आली एक्सपेन्सेसची तर ऍड करा आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेसची ऍडजस्टमेंट आली तर इथं लेस करा. फक्त एवढं लक्षात ठेवा. आता चौथी स्टेप आहे ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. चौथी स्टेप आहे ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. आणि या ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज मध्ये तुम्हाला इन्शुरन्स कव्हर कॅल्क्युलेट करायचा असतो. इन्शुरन्स कव्हर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. तर इन्शुरन्स कव्हर कसं कॅल्क्युलेट करणार तर लक्ष द्या. आता तर हे अतिशय सोपं आहे. पहिला आपण सुरुवात करणार ग्रॉस प्रॉफिटच्या रेटने. ग्रॉस प्रॉफिट रेट आणि तो चार्ज करायचा तुम्ही सेल्स अप टू डेट ऑफ फायर. सेल्स अप टू डेट ऑफ फायर. म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही इन्शुरन्स कव्हर सोडू शकता. ग्रॉस प्रॉफिटचा रेट तुम्ही इथं घेतलेला असतो, फक्त तो कशावर चार्ज करायचा, सेल्स अप टू डेट ऑफ फायर. सेल्स अप टू डेट ऑफ फायर प्रॉब्लेम मध्ये दिला जातो. सेल्स अप टू डेट ऑफ फायर प्रॉब्लेम मध्ये जेवढा दिलेला असेल तेवढ्या सेल्सवर तुम्ही तो ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केला की तुम्हाला मिळणार इन्शुरन्स क्लेम, इन्शुरन्स कव्हर. आणि शेवटचा पाचवी स्टेप आहे अमाउंट ऑफ क्लेम. पाचवी स्टेप आहे
अमाऊंट ऑफ क्लेमचं सूत्र आहे, ते सूत्र लक्षात ठेवायचं आपल्याला. सूत्र आहे अमाऊंट ऑफ पॉलिसी अपॉन इन्शुरन्स कव्हर आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे लॉस ऑफ प्रॉफिट. तर या सूत्राचा वापर करून तुम्ही क्लेम कॅल्क्युलेट करू शकता. अमाऊंट ऑफ पॉलिसी प्रॉब्लेम मध्ये दिली जाते, इन्शुरन्स कव्हर तुम्ही इथं सोडवलेला असतो आणि लॉस ऑफ प्रॉफिट तुम्ही तिसऱ्या स्टेपला सोडवलेलं असतं. तर यांचा वापर करून तुम्ही क्लेम कॅल्क्युलेट करू शकता. तर हे होते 5 स्टेप. या 5 स्टेपचा वापर करून तुम्ही लॉस ऑफ प्रॉफिटचा प्रॉब्लेम सोडू शकता. तर याचे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. ते प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. थँक्यू.